तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चालू घडामोडी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 यामधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर यामध्ये योजना, अभियान आणि ते कुणी राबवलंय याच्याविषयी माहिती घेऊ. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो ज्यावेळेस आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतो. ठीक आहे. तर आपण थोडंसं डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर पहिल्यापासून स्टार्ट करू. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला पाहूया. तर पहिली योजना आहे आपकी पूंजी आपका अधिकार अभियान. हे कुणी राबवलं आहे तर केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि त्याच्या मंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी ते राबवलेलं आहे. तर ह्याच्याविषयी थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊ कारण हे एक महत्त्वाचं अभियान आहे. तर ह्या अभियानामध्ये काय आहे, तर आपकी पुंजी आपका अधिकार या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा उद्देश असा आहे की लोकांना त्यांच्या न मिळालेल्या आर्थिक मालमत्तेबद्दल जागरूक करण्याचं काम ही योजना करते. आता ही योजना 4 ऑक्टोबर रोजी गांधीनगर, गुजरात. आता हे एक महत्त्वाचं आहे की कधी चालू झाली ही योजना, तर 4 ऑक्टोबर 2025 रोजी गांधीनगर येथे. बरोबर. गांधीनगर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ही योजना कुठं अंमलात आणली गेली, त्यांनी सुरुवात केली आहे आणि कोणी चालू केली तर निर्मला सीतारामन ज्या कोण आहेत आपल्या भारताच्या अर्थमंत्री आहेत. बरोबर. तर हे हे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थमंत्री हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थमंत्री. तर ह्या मोहिमेची उद्दिष्ट काय होती, तर ह्या मोहिमेमध्ये काय काय केलेलं आहे की एकतर ह्या मोहिमेचा कालावधी जो की आहे 3 महिने, ऑक्टोबरपासून पुढचे 3 महिने ही योजना चालणार होती. ठीक आहे. तर ह्या मोहिमेचा उद्देश असा होता की लोकांना त्यांच्या न मिळालेले आर्थिक मालमत्ता शोधण्यात आणि मिळवण्यात मदत करणे. तर कधी कधी काय काय व्हायचं, एखादं बँकेचं अकाउंट आहे तुमचं, 2-3 बँकेचे अकाउंट आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे अडकून राहतात. तर ते शोधण्यात, मालमत्ता शोधण्यात ह्या योजनेचा मोठा सहभाग आहे. तसेच आता यामध्ये मालमत्ता कुठल्या कुठल्या आहेत, तर तुमच्या बँकेच्या बँकेमधल्या ठेवी. बरोबर. बँकेमधल्या ठेवी आहेत. त्यानंतर विमा, कुठले तुमचे इन्शुरन्स आहेत. बरोबर, जे तुम्हाला माहिती नाही आहेत. त्यानंतर लाभांश म्हणजे डिव्हिडंड्स, बँकचे तुमचे काही स्टॉक्स असतील त्याचे डिव्हिडंड्स. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये तुम्ही काही पैसे गुंतवलेले असतील ते शेअर्स, जुने शेअर्स, तुमच्या वडिलांनी ठेवलेले शेअर्स आणि म्युच्युअल फंडचे पेमेंट्स. याच्यामध्ये म्युच्युअल फंड हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. म्युच्युअल फंडचे फंड्स. बरोबर. तर हे सगळे ह्याच्यामध्ये हा उद्देश आहे, आपकी पुंजी आपका अधिकार. ठीक आहे. तर आता पाहूया नेक्स्ट योजना जी आहे श्रद्धांजली योजना. ओके. तर श्रद्धांजली योजनेमध्ये काय झालेलं आहे ते बघूया. ठीक आहे. तर पुढची योजना आहे श्रद्धांजली योजना. तर ही आसाम सरकारने राबवलेली योजना आहे. तर ह्या योजनेमध्ये काय आहे ते थोडंसं थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. तर ह्या योजनेमध्ये काय केलेलं आहे आसाम सरकारने, तर आसामचे विद्यार्थी किंवा कमी उत्पन्न मिळवणारे कामगार जे आहेत ते दुसऱ्या राज्यात जाऊन काम करतात. बरोबर. तर त्या दुसऱ्या राज्यामध्ये काम करत असताना जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृतदेहाच्या आसाममध्ये परत आणण्याची जबाबदारी ह्या योजनेतून आसाम सरकारने घेतलेली आहे. त्याचप्रकारे ही एक सहानुभूती म्हणून गरिबांच्या कुटुंबांना देवाणघेवाणीच्या आर्थिक आणि कायदेविषयक अडचणी सोडवण्यात ह्या योजनेने मदत केली. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलंय सरकारने, तर ह्याच्यामध्ये शववाहतूक, कायदेशीर प्रोसिजर ज्या पण असतील ह्याच्यामध्ये केंद्रीय सगळ्या सुविधा, ओके, ह्या सगळ्या ह्याच्यातून देण्यात आलेल्या आहेत. तर अशी ही श्रद्धांजली योजना आहे जी आसाम सरकारने राबवलेली आहे.
त्यानंतर कोणत्या योजना आहेत? माझे घर योजना म्हणजे गोवा सरकारने राबवलेली आहे. ओके. अरुणोदय 3.0 योजना आसाम सरकारची आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना. आता याच्याविषयी थोडंसं डिटेलमध्ये बघूया. ही एक आत्ताच आसामचे इलेक्शन झालेले आहेत. तर ह्या योजनेमध्ये काय झालं हे थोडंसं आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. तर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना बिहार सरकार. तर ही योजना थोडीशी इम्पॉर्टंट वाटते कारण बिहारचे इलेक्शन आत्ता झालेले आहेत आणि ही योजना 29 ऑगस्ट 2025. तर इलेक्शनच्या काही दिवस आधी, बरोबर. तर ही योजना मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी योजना घोषित केली. तर आणि 26 सप्टेंबर 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10,000 पहिले अनुदान 75 लाख महिलांच्या खात्यात पाठवले गेले. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्यामध्ये महिला रोजगार योजनेमध्ये प्रत्येक महिलेला 10,000 रुपये. हे किती महिलांना पाठवले? तर 75 लाख महिलांच्या खात्यात त्यांनी जमा केले होते. तर ह्या योजनेची काय उद्दिष्ट होती? योजनेची उद्दिष्ट अशी आहेत की प्रत्येक महिलेला स्वतःचा स्वयंरोजगार चालू करता आला पाहिजे, बरोबर. त्याचप्रमाणे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि कौशल्याद्वारे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ह्या अ, ह्या असं ह्या योजनेचं उद्दिष्ट होतं. तर पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBTद्वारे दिले गेले आणि त्यानंतर व्यवसायाचे यशस्वी मूल्यांकन झाल्यानंतर 2 लाख रुपये. आता ही ही जी अमाऊंट आहे, ही 10,000 रुपये जी अमाऊंट आहे, ही पहिल्या टप्प्यातली अमाऊंट आहे. ह्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जर व्यवसायाचं मूल्यांकन झालं तर टोटल 2 लाख रुपये महिलांच्या खात्यात जमा करणार आहे सरकार. तर ही योजना जशी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे त्या पद्धतीचीच ही पण योजना दिसते, बरोबर. आपल्या इकडे 1,500 रुपये देतात ह्यांना 10,000 रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलेले आहेत. आता अजून एक तशीच एक योजना राबवली आहे हरियाणा सरकारने. तर हरियाणा सरकारने काय नावाने ती योजना लावली आहे की लाडो लक्ष्मी योजना. ही हरियाणा सरकारची आहे. त्यानंतर मातृवन उपक्रम हरियाणा सरकार, निजुत मोइना योजना आसाम सरकार, थायुमनवर योजना तमिळनाडू सरकार, अपना घर उपक्रम पेट्रोलियम मंत्रालय, श्रमश्री योजना आहे पश्चिम बंगाल, वन रोड वन डे दिल्ली सरकार, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना ही कोणी केली आहे? बिहार सरकार, मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना मध्य प्रदेश सरकारने केलेली आहे. दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना राजस्थान सरकार, जनसुरक्षा समाधान अभियान गुजरात सरकार, राजभवन अन्नदाता योजना गोवा सरकार, मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना बिहार सरकार, विवाह मंडप योजना बिहार सरकार, तल्लिकी वंदनम योजना प्रदेश सरकार, कुसुमसी योजना कर्नाटक सरकार, विथुट वनीकरण प्रकल्प केरळ सरकार, अंकुर उपक्रम ओडिशा सरकार, ज्योती योजना केरळ सरकार, एक देश एक धडधड योजना सांस्कृतिक मंत्रालय. आता ही मंत्रालयाची योजना आहे. इंदिरा सौरागिरी जळ विकासमा योजना तेलंगणा सरकार, एक परिवार एक उद्योजक प्रदेश सरकारने चालू केलेली आहे. विकसित कृषी संकल्प अभियान त्रिपुरा सरकार, सागर में सन्मान अभियान परिवहन व जलमार्ग मंत्रालय, महिला संवाद अभियान बिहार सरकार, नॅशनल कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम आयुष मंत्रालय, पिंक ई रिक्षा योजना
आता ही एक योजना मला महत्त्वाची वाटते, जी की सरकारच्या महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे. तर थोडंसं ही योजना आपण डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, तर पिंक ई रिक्षा योजनेमध्ये काय केलेलं आहे सरकारने, तर महिलांना स्वयंरोजगार देण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाची संधी देण्यासाठी त्यांना लोन उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं आहे सरकारने, की 20% लोन, बरोबर, सबसिडी जी आहे लागणारी ती 20%, जी की टोटल 80,000पर्यंतची सबसिडी सरकार ह्याच्यामध्ये देते आपल्याला. आणि जे लोन अमाऊंट आहे, ते लोनची जी अमाऊंट आहे ती 70%, 70%, जी की 2.8 लाखापर्यंत, बरोबर, 2.8 लाखापर्यंत जे जे तुम्ही बँकेतून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये काही तुमचं महिलांचं पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, जेणेकरून ते स्वतःचा ई रिक्षा विकत घेऊ शकतात. आता ई रिक्षाचे मूल्य जवळपास 4 लाखापर्यंत त्यांनी ठरवलेलं आहे. तर महाराष्ट्रातील सर्व स्थायी रहिवासी महिला यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम काढलेला आहे. आता पहिल्या टप्प्यात ह्याच्यामध्ये काय झालंय, फक्त पुणे शहरात 2,800 महिलांना रिक्षाचं वाटप करण्यात आलेलं आहे. हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये विचारू शकतात की बाबा पुणे शहरामध्ये ह्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये 2,800 महिलांना 2,800 रिक्षांचं वाटप केलेलं आहे. आणि प्रमुख 10 शहरे जी आहेत महाराष्ट्रातली, 10 शहरांमध्ये 10 शहरांमध्ये जवळपास 5 ते 10 हजार महिलांना ह्याचा फायदा झालेला आहे. 5 ते 10 हजार महिलांना ह्याचा फायदा झालेला आहे. तर हा परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ज्या पण परीक्षा आहेत त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न वाटतो, की पिंक ई रिक्षा योजना याची उद्दिष्ट काय आहेत आणि ही कुणी राबवली गेलेली आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न वाटतो. तसेच जे पुढच्या योजना आहेत, जसं की शून्य दारिद्र्य P4 उपक्रम आंध्र प्रदेश सरकार, मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना त्रिपुरा सरकारने ठेवलेली आहे, पार्थ योजना मध्य प्रदेश सरकार, एकात्मिक आरोग्य विमा योजना ओडिशा सरकार, एकल महिला स्वावलंबन स्वयंरोजगार योजना उत्तराखंड सरकार, प्रकल्प हिफाजत पंजाब सरकार. आता याच्यामध्ये जशी महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना आहे, जी की सर्वांना माहिती आहे, तशा बाकीच्या ज्या राज्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत, आता ही एक महिलांविषयीची योजना आहे. एक एकल महिला स्वावलंबन स्वयंरोजगार योजना उत्तराखंड सरकार. तर अशा आपल्याला शोधायच्यात. तर ह्याच्यावरती मोस्टली आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर चालू घडामोडींमधला योजना, ओके, योजना हा एक महत्त्वाचा भाग आपण इथं कव्हर केलेला आहे. ओके, तर जर तुम्हाला मी जे हे काही शिकवलं आहे, ह्या ज्या योजना आहेत, यांची जर PDF हवी असेल तर तुम्ही मला इथं कमेंटमध्ये सांगू शकता. इथं कमेंटमध्ये करा, योजना लिहा, योजना किंवा योजना, कमेंट करा योजना, आणि तुम्हाला मी PDF सेंड करेल. ओके.